नमस्कार. आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सी वार्डमध्ये काँग्रेसचं एक डेलिगेशन ह्या ठिकाणी वसईतील सी वार्डमधील काही जे प्रश्न आहेत, काही प्रॉब्लेम आहेत, ह्यासाठी सर्व आलेले. त्यामध्ये आम्हाला एक असं जोडपं भेटलं. ते लिंबाचिया म्हणून गुजराती कार्यकर्ते आहेत आणि नायर म्हणून एक साऊथ इंडियन कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी आम्ही बोलल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की साऊथ इंडियन महाराष्ट्र अध्यक्ष ह्या नावाने ज्यांना पद दिलेलं आहे ते आहेत लक्ष्मी नायर आणि त्यांचे मिस्टर हे गुजराती असले तरी मराठी हे अगदी व्यवस्थितरित्या बोलत आहेत. त्यांचं नाव आहे लिंबाचिया. आपण त्यांच्याशीच बोलूया. लिंबाचिया साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही गुजराती असून मराठी एवढं सुंदर कसे काय बोलता? बघा, असं आहे की मी भारतीय काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता आहे, पण माझा मूळ जन्म म्हणजे महाराष्ट्र मुंबईचा आहे. मी मुंबई बोरिवलीला ब्रॉन अँड ब्रॉट अप म्हणजे मोठा झालो, शाळा केली, कॉलेज झाली, सगळे मुंबईमध्येच झालेलं आहे. आणि माझं लग्न जे आहे ते मी केरळला केलेलं आहे आणि माझी जी मिसेस आहे ती केरळची असून पण तिचं जे माहेरघर आहे म्हणजे आईचे जे घर आहे ते तामिळनाडूला आहे आणि तामिळनाडूला तंजाऊर हा एक राज्य आहे आणि तंजाऊर जो राज्य आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेला तो राज्य आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जिरे टोपी आणि तलवार देखील तंजाऊरला पॅलेसला आजही आहे. आणि त्या पॅलेसचे ज्या राणी होत्या त्या या लक्ष्मी नायर म्हणजे माझ्या मिसेसच्या परनानी आहेत आणि त्या परिवारातून ती बिलॉंग करते आणि ती परपोती आहे. आणि ती जन्म तिचा दक्षिणचा जरी असला तरी तिची कर्मभूमी महाराष्ट्र आहे. आणि गेली 15 वर्षापासून ती महाराष्ट्रामध्ये राहून मुंबईच्या एका सेंट रॉक्स कॉलेजला ती प्रोफेसर होत्या आणि तिने महाराष्ट्राच्या जेवढ्या आपली पोरं आहेत मराठीमध्ये बोलणं किंवा वाचणं लिहिणं फक्त उच्चारण करायला मागं पुढे होत असेल पण मराठी बोलायला आम्हाला अभिमान होतो, आम्हाला गर्व आहे. आणि तुम्ही आता ऐकू शकता की मी मराठीमध्ये माझे शब्द न चुकता बोलत आहेत आणि मला घाटावरची मराठी म्हटलं तरी मी बोलतो आणि कोकणची म्हटलं तरी मी बोलतो आणि आपल्या इकडे विरारची जी भाषा आहे तरी मी त्यांना एवढंच मान सन्मान देतो. आणि असंच मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये राहणारे जेवढे परप्रांती परभाषी लोक आहेत ते मराठी बोलतच असतील. त्यांची कर्मभूमी आहे, ज्यांची जन्मभूमी आहे तेही बोलत असतील. आणि ज्यांना समजा मराठी बोलता येत नसेल तर आपण त्यांनी मारानी नाही तर प्रेमाने शिकू हे असं मला वाटतं आणि लोकांनी तेच केलं पाहिजे. बस मला एवढंच करायचंय की आज मराठी भाषाचा हा तो विषय नाही, मराठी हा आपला सन्मान आहे. कारण महाराष्ट्र पूर्ण भारत एक राष्ट्र असून महाराष्ट्राकडेच एक राष्ट्राची उपमा आहे हे कोणी विसरू नये, हे लक्षात घ्यावं. आणि लोक हे दखल घेत नाही. पण मी आज तुमच्या माध्यमातून हे सांगायला मला सौभाग्य भेटलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता तुम्हाला मी लक्ष्मी नायर असं बोलणं चुकीचं आहे कारण आता तुम्हाला अम्मा बोलायला पाहिजे. तर तुमचं सर्व हे ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अच्छा, मेरा लेजेसी, मेरा पारंपरिया ये ज़्यादा किसी से मैं अभी तक शेयर नहीं किया क्योंकि सभी लोग साधारण जन है, मैं भी साधारण हूँ. जो राजा था उन्होंने किया है, काम किया है जनता को देकर. अभी ये मेरा कर्मभूमि है, कर्मभूमि महाराष्ट्र में. ये मैं बहुत क्या बोलूँ, आई एम वेरी मच हैप्पी. सो क्या है ना, एक कुछ लेन देन होगा मेरे को मेरे जिंदगी में महाराष्ट्र में आके मेरा कर्मभूमि मेरा कर्म निपटाने के लिए. तो इसके लिए इंटरनेशनल कांग्रेस के साथ मैं काम कर रहा हूँ. मेरे को एक पदवी मिला है, मैं उसको अक्का महाराष्ट्र में साउथ इंडियन का सेल का प्रेसिडेंट हूँ. मैं लोगों को जोड़ रहा हूँ, नॉट ओनली फॉर साउथ इंडिया. जो लोग महाराष्ट्र में मेरे सामने जो लोग समस्या लेके आ रहे मैं उनका निवारण मैं करने के लिए कोशिश करती हूँ क्योंकि हमारा नेता गांधी जी से राहुल गांधी जी तक हमको वो ही सिखा रहा है. आपका जो पैलेस है उसके बारे में क्या बताएं? सर, हर साल में 5 दिन के लिए हम लोग जाते हैं उधर. रानी का मतलब महिलाओं का अधिकार ज्यादा है उधर. 183 रूम्स है. आज भी मेरा हस्बैंड बोला जैसा मिस्टर जतिन लिंबाचिया बोला जैसा 183 रूम्स है उसमें एक रूम सिर्फ वो जीरे टोपी और तलवार के लिए.
आज मेरा खानदान में जो आया वाला जनरेशन को भी ये मान सम्मान, हम लोग रिस्पेक्ट, पूजा जैसा, भगवान जैसा वो देख रहे हैं। क्योंकि जब मराठा उधर स्थापित होने के समय शिवाजी महाराज ने एक लेडी को ऐसा देखा, उनके साथ लड़ाई करने के लिए ताकत वाली, उन्होंने उनसे जब बात किया, मैंने सुना, मेरा नानी और मेरा मम्मी बोलने के समय सुना, उतना पावरफुल लेडी है। तो उन्होंने शिवाजी महाराज उस समय ये बोला था, आप हारा नहीं है, अब जीता है मेरे सामने। तब भी उन्होंने उनका जीरी टोपी उधर उतार के रखा था अंदर बातचीत में। तभी मेरा ग्रैंड मदर, उन्होंने पूछा, ये आपका राज्य है, आप इधर रख सकते हैं क्या? तमिल में है, तमिल लैंग्वेज, नॉट इन मलयालम। इवन माय सरनेम इज नायर बिकॉज माय फादर इज फ्रॉम नायर फॅमिली, इज अ डॉक्टर, सो इज की। तर आपण ऐकलं, येथे ज्या वसई विरारमध्ये काम करणाऱ्या, काँग्रेस पार्टीचं कामकाज करणाऱ्या ज्या लक्ष्मी नायर आहेत, ह्या तंजावरच्या एका राणीच्या परपोती आहेत आणि त्या ठिकाणी देखील जातात आणि त्यांना मराठी भाषेचा आणि शिवाजी महाराजांचा एक वेगळाच अभिमान देखील आहे। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार।